मेटल आणि नॉन मेटलच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज अभ्यास आपण केला. यामध्ये ज्या फिजिकल प्रॉपर्टीज होत्या या बऱ्यापैकी आधीच तुम्हाला माहीत होत्या. केमिकल प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेल्या. आता चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आहे मेटलर्जी, की जे चॅप्टरचं नावसुद्धा आहे मेटलर्जी. हा बऱ्यापैकी नवीन टॉपिक तुम्हाला असणार आहे. जर तुम्ही टेक्स्टबुक चेक केलं तर मेटलर्जी या टॉपिकच्या अंडर तुम्हाला बरीचशी थेअरी दिसेल किंवा बराचसा डिस्क्रिप्टिव्ह हा पार्ट दिसणार आहे, लेंथी पार्ट दिसणार आहे. सो कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे समजायला खूप अवघड आहे किंवा बोरिंग आहे, बट तसं बिलकुल नाही आहे. आपण पूर्ण हा जो टॉपिक आहे हा छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि टॉपिक बिलकुल बोरिंग नाही आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. प्लस यामध्ये ॲडव्हान्टेज हा आहे की जर तुम्ही याचे मेटलर्जीमध्ये ह्या ज्या प्रोसेसेस तुम्हाला दिलेल्या आहे ह्या प्रोसेसेसचे ॲक्च्युअल व्हिडिओज म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मशिनरीज कशा असतात किंवा ॲक्च्युअल प्रोसेसिंग कसं होतं ही सगळी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती तुम्हाला इझिली मिळेल. त्यामुळे ते व्हिडिओज बघून तुम्ही त्याला थेअरीशी लिंक करू शकता, रिलेट करू शकता. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला समजायला खूप सोपं जाणार आहे. ओके, सो मेटलर्जी. आपण ज्यावेळेस मेटल बोलतो, मेटलचा विचार करतो, सो मेटलचा मेन सोर्स आपण काय म्हणतो? मेटल आपल्याला अर्थ हेच मेटलचा मेन सोर्स आहे. आपण ज्यावेळेस मेटल बोलतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर किती सारे मेटल येतात की ज्याचा डेली लाईफमध्ये आपण खूप सारा यूज करत असतो. एक्झाम्पल, सपोज कॉपर हे मेटल जर मी कन्सिडर केलं, कॉपरचे किती सारे ॲप्लिकेशन्स आहे. यामधलं बेस्ट ॲप्लिकेशन आहे आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक वायर्स असतात त्याच्यामध्ये कॉपरचा यूज केला जातो. दुसरं मेटल ॲल्युमिनियम जर आपण कन्सिडर केलं, ॲल्युमिनियमचे सुद्धा खूप सारे युजेस आपण बघतो डेली लाईफमध्ये. एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये जे युटेन्सिल्स असतात, जे भांडे असतात ते ॲल्युमिनियमचे बनलेले असतात. ॲल्युमिनियम फॉईलचा आपण वापर करतो, फॉईल पेपरचा आपण वापर करतो. ॲल्युमिनियम लाईटवेट मटेरियल आहे, त्यामुळे एरोप्लेनमध्ये किंवा काही व्हेकलमध्ये सुद्धा ॲल्युमिनियमचा यूज केला जातो. याशिवाय खूप सारे मेटल्स आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, याची यूज तुम्हाला माहिती आहे. जर आपण लेडचा विचार केला, लेड बॅटरीमध्ये त्याचा यूज होतो. या व्यतिरिक्त बरेचसे असे मेटल असतात की ज्याचा अलॉय बनवण्यासाठी सुद्धा यूज होतो. सो असे नंबर ऑफ ॲप्लिकेशन मेटलचे आहे. बट आता हे जे मेटल आहे हे मेटल नेचरमध्ये इझिली अवेलेबल असतं का? की सपोज जर मला ॲल्युमिनियम पाहिजे मग मी जाणार आणि डायरेक्ट मला ॲल्युमिनियम तिथून मिळणार आहे असं नाही. हे जे मेटल असतात हे मेटल इझिली अवेलेबल नसतात. मोस्ट ऑफ द मेटल इझिली किंवा फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नसतात, ते नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे हे जे मेटल आहे हे मेटल आपल्याला त्यापासून वेगळे करायचे आहे किंवा आपल्याला हे मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला रिफाईन करायचे आहे किंवा प्युरिफाय करायचे पुढच्या यूजसाठी. तर यासाठी जे काही सायन्स इन्व्हॉल्व असतं किंवा यामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजीज इन्व्हॉल्व असतात या सगळ्यांचा अभ्यास आपण करतो मेटलर्जीमध्ये. ठीक आहे, सो मेटलर्जी थोडक्यात आपण मेटलर्जीला काय म्हणतो? मेटलर्जी इज सायन्स ऑफ मेटल. मेटलचं सायन्स आहे. मेटलर्जीमध्ये आपण काय बघतो? एखादं मेटल जर मला पाहिजे आहे यूज करण्यासाठी, मग ते मेटल त्याच्या सोर्सपासून कसं मिळवायचं, कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं, कसं प्युरिफाय करायचं, कसं रिफाईन करायचं आणि फायनल यूजसाठी ते मेटल कसं अवेलेबल करून घ्यायचं, याच्याशी रिलेटेड जी प्रोसेस आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण बोलतो मेटलर्जी. ठीक आहे, समजतं. आणि जसं मी बोलली की मेटल इझिली फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नसतात, ते कंबाईंड स्टेटमध्ये असतात. तर यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल, की जे मेटल लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल असतं, गोल्ड म्हणा किंवा सिल्वर म्हणा, हे मेटल फ्री स्टेटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. बट बाकीचे जे मेटल असतात रिॲक्टिव्ह मेटल ते नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये अवेलेबल असतात. सो ही सगळी जी प्रोसेस असते टू गेट फायनल मेटल, ही जी प्रोसेस असते ही ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते त्या सायन्स किंवा टेक्नॉलॉजीला आपण बोलतो मेटलर्जी. सो व्हॉट इज मेटलर्जी? मेटलर्जीचं आपण डिफाईन करायला गेलो तर व्हॉट इज मेटलर्जी? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल. The science and technology of extracting metal from ores and purifying them for use is nothing but metallurgy. Science and technology कशाचं? एक्स्ट्रॅक्टिंग मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे फ्रॉम देअर ओर्स. ओर्स म्हणजे काय ते आपण लगेच बघणार आहोत. ओरमधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि प्युरिफाय करायचे फॉर यूज, फर्दर यूजसाठी प्युरिफाय करणे. याच्याशी रिलेटेड जे सायन्स किंवा टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण बोलतो मेटलर्जी. ओके, आता मेटलचं जसं आपण डिस्कस केलं की मेटलचा मेन सोर्स असतो अर्थ. सो अर्थ क्रस्ट इज द मेजर सोर्स ऑफ मेटल. मेटलचा मेजर सोर्स कोणता आहे? अर्थ क्रस्ट. आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये आपण बरेचसे मेटल्स बघितले. रिॲक्टिव्हिटी सिरीजचं सिग्निफिकन्स काय आहे की यामध्ये मेटल जे असतं हे मेटल त्यांची रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेले असतात, कारण प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. सो या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये टॉपला हायेस्ट रिॲक्टिव्ह मेटल असतात. जसं जसं आपण त्या सिरीज खाली येणार जसं आपण खाली येऊ तसं मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत असते. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. सो यामध्ये काही मेटल रिॲक्टिव्ह असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात, काही मॉडरेटली रिॲक्टिव्ह असतात, काही अगदी लिस्ट रिॲक्टिव्ह असतात. सो जर आपण रिॲक्टिव्ह आणि अनरिॲक्टिव्ह मेटल जर कन्सिडर केले तर रिॲक्टिव्ह जे मेटल असतं, मेटल रिॲक्टिव्ह आहे याचा अर्थ काय? मेटल लगेच कोणासोबत ते रिॲक्शन घडून आणणार आहे. सो फॉर एक्झाम्पल, एक मेटल आहे, त्या मेटलच्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली, मेटल प्लस ऑक्सिजन आपल्याला काय मिळतं? मेटल ऑक्साईड मिळतं. किंवा एखादा मेटल आहे त्याची रिॲक्शन फॉर एक्झाम्पल सल्फरसोबत झाली, सो त्याच्यावरून आपल्याला त्या मेटलचं सल्फाईड मिळत आहे. सो अशा पद्धतीने हे जे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे
हे मेटल नेहमी कोणासोबत ते रिॲक्शन करतात, त्यामुळे हे मेटल आपल्याला फ्री स्टेटमध्ये कधीच अवेलेबल मिळत नाही. ते एकटे राहू शकत नाही, ते एवढे रिॲक्टिव्ह असतात की ते लगेच कोणासोबत ते रिॲक्शन घडून आणतात आणि त्यामुळे आपल्याला हे जे मेटल्स हे नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये मिळतात. समजते? हे जे रिॲक्टिव्ह मेटल आहे हे आपल्याला नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये मिळतात. कंबाईंड स्टेट म्हणजे काय? ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झालं, ऑक्साईड मिळालं, त्यानंतर कार्बोनेट मिळू शकतो, सल्फाईड मिळू शकतो, नायट्रेट मिळू शकतो. सो रिॲक्टिव्ह मेटल जे असतात हे नेहमी या कंबाईंड स्टेटमध्ये अवेलेबल असतात. याच्या उलटा की जे लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहे किंवा अनरिॲक्टिव्ह मेटल आहे, एक्झाम्पल की जे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असतात, एक्झाम्पल सिल्वर अँड गोल्ड किंवा प्लॅटिनम, हे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असतात. हे फ्री स्टेटमध्ये असतं. कारण का? कारण ते अनरिॲक्टिव्ह मेटल आहे, त्याला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे, तो कोणामध्ये इंटरेस्टेड पण नाही, कोणासोबत रिॲक्शन पण नाही घडू शकत, त्यामुळे तो फ्री स्टेटमध्ये आहे तसंच राहणार आहे. सो अनरिॲक्टिव्ह मेटल जसं ते फ्री स्टेटमध्ये असतं. याच्या उलट जे रिॲक्टिव्ह मेटल असतं हे नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे एक तर त्याचे ऑक्साईड असतील किंवा कार्बन असेल, कशाशी त्या मेटलची रिॲक्शन होते त्याच्या अकॉर्डिंग ती स्टेट असणार आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला दोन टर्म समजून घ्यायच्या. एक टर्म आहे मिनरल, एक टर्म आहे ओर, अजून एक टर्म आहे त्याला आपण बोलतो गँग. आता मिनरल, ओर आणि गँग म्हणजे काय? सो जसं आपण बोललो की मेटल जसं मेटल फ्री स्टेटमध्ये नसतं, मोस्ट ऑफ द मेटल फ्री स्टेटमध्ये नसतात, कंबाईंड स्टेटमध्ये असतात. प्लस हे जे मेटल असतात या मेटलसोबत इम्प्युरिटी सुद्धा असते, या मेटलसोबत इम्प्युरिटी सुद्धा असते. सो मिनरल, त्यानंतर ओर्स आणि गँग याचा अर्थ काय असतो? व्हॉट इज मिनरल? मिनरल द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज मिनरल. मिनरल म्हणजे काय? जो मेटल आपल्याला पाहिजे त्या मेटलचे कंपाऊंड की जे नॅचरली अवेलेबल असतात, नेचरमध्ये अवेलेबल असतात आणि ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी सुद्धा असते त्याला आपण बोलतो मिनरल. ठीक आहे. सो मिनरल म्हणजे काय? कंपाऊंड ऑफ मेटल, म्हणजे आपण असं लिहू शकतो व्हॉट इज मिनरल? मिनरल इज नथिंग बट मेटल कंपाऊंड दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज, त्याला आपण बोलतो मिनरल. ठीक आहे. मिनरल द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज मिनरल. ओर म्हणजे काय? आपण असं बोलू शकतो की ओर जो आहे हा मिनरलचा टाईप आहे. ओर जो आहे हा टाईप म्हणण्यापेक्षा मिनरल आणि ओर कसे कनेक्टेड आहे? ओर द मिनरल्स फ्रॉम विच मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड एज ओर्स. असे काही मिनरल की ज्याच्यापासून आपण मेटल इकॉनॉमिकली सेपरेट करू शकतो त्याला आपण बोलतो ओर. म्हणजे बघा मिनरल म्हणजे काय? मिनरल म्हणजे मेटल असणार आहे, मेटल ऑक्साईड फॉर्ममध्ये जरी असलं किंवा कोणत्या एखाद्या कंबाईंड स्टेटमध्ये जरी असलं तरी मेटल आहे, मेटलसोबत इम्प्युरिटी आहे. सो याचं मिळून जे म्हणतात त्याला आपण बोलतो मिनरल. बट ह्या मिनरलपासनं प्रत्येक वेळेस मेटल मिळेल असं नाही, या मिनरलपासून प्रत्येक वेळेस मेटल मिळेल असं नाही. सो असे काही मिनरल असतात की ज्याच्यापासून आपण मेटल इझिली मिळवू शकतो. इथे वर्ड यूज केलेला आहे इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजे काय? आपल्याला त्या मिनरलपासून मेटल मिळवणं सोपं सुद्धा आहे, इझी सुद्धा आहे, प्लस इकॉनॉमिकल सुद्धा आहे. इकॉनॉमिकल म्हणजे काय? चीप सुद्धा आहे, आपल्याला ते परवडलं पण पाहिजे. सो असे जे मिनरल असतात की ज्याच्यापासून आपण मेटल इझिली किंवा चीपली सेपरेट करू शकतो किंवा त्याला शॉर्टमध्ये आपण असं बोलू शकतो इकॉनॉमिकली सेपरेट करू शकतो, त्याला आपण बोलतो ओर्स. त्याला आपण काय बोलतो? ओर्स. समजलं? मिनरल आणि ओर या दोघांचा काय संबंध आहे किंवा याच्यामध्ये काय फरक आहे? मिनरल म्हणजे काय? मेटल आहे प्लस इम्प्युरिटी आहे. ओर सुद्धा मेटल प्लस इम्प्युरिटीज आहे, बट हे ओर म्हणजे काय? हे सुद्धा मिनरलचाच टाईप असतो. असे मिनरल की ज्याच्यापासून आपण मेटल इझिली, चिपली किंवा इकॉनॉमिकल वेनी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, अशा मिनरलला आपण बोलतो ओर. ओके. त्यामुळे आपण असं बोलू शकतो जे सगळे ओर्स असतात हे सगळे ओर्स मिनरल्स आहे, बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. ठीक आहे. समजलं या दोघांमधला फरक किंवा यांचं काय रिलेशन आहे? मिनरल म्हणजे काय? प्रत्येक मिनरलपासून मेटल मिळवणं पॉसिबल आहे असं नाही. असे मिनरल की ज्याच्यापासून आपण मेटल इझिली, चिपली किंवा इकॉनॉमिकल वेनी मिळवू शकतो त्या मिनरलला आपण बोलतो ओर. त्या मिनरलला आपण काय बोलतो? ओर. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज गँग. गँग म्हणजे काय? ओर कंटेन्स मेनी टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज सच एज सॉइल, सँड, रॉकी सबस्टन्सेस अलॉंग विथ द मेटल कंपाऊंड. दीज इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज गँग. हे जे ओर असतात ओरमध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, बरोबर. नेचरमधून मिळतं त्यामध्ये इम्प्युरिटीज असणार आहे. फॉर एक्झाम्पल सॉईल असेल, सँड असेल किंवा काही रॉकी सबस्टन्सेस असतील अलॉंग विथ मेटल कंपाऊंड. दिस इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज गँग. त्याला आपण बोलतो गँग. ठीक आहे. समजलं? सो आपण यामध्ये 3 वर्ड्स बघितले. एक आहे मिनरल, एक आहे ओर आणि एक आहे गँग. मिनरल म्हणजे काय? मेटल प्लस इम्प्युरिटी. मेटल प्लस इम्प्युरिटी किंवा आपण असं बोलू शकतो असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये मेटल असतात प्लस इम्प्युरिटी असेल त्याला आपण बोलतो मिनरल. मिनरलचा एक असा स्पेशल टाईप असतो की असे मिनरल की ज्याच्यामधून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं
असे मिनरल की ज्याच्यामध्ये मेटल एक्स्ट्रॅक्ट करणे इकॉनॉमिकल वेनी पॉसिबल आहे. तर असे जे मिनरल असतात त्या मिनरलला आपण बोलतो ओर. आणि त्यामध्ये जी काही इम्प्युरिटी असते, इम्प्युरिटी म्हणजे काय, रॉक असेल किंवा मग काही सँड वगैरे असेल, असे मटेरियल असतील, अशी इम्प्युरिटी जी असते त्या इम्प्युरिटीला आपण बोलतो गँग. त्या इम्प्युरिटीला आपण काय बोलतो, गँग. सो गँग म्हणजे काय, ही इम्प्युरिटी आहे. ओर म्हणजे काय, असे मिनरल की ज्याच्यापासून आपण मेटल इझिली मिळवू शकतो, त्याला आपण बोलतो ओर्स. आणि मिनरल म्हणजे काय, कंपाऊंड ऑफ मेटल की जे नेचरमध्ये असतं अलॉंग विथ इम्प्युरिटीज, त्याला आपण बोलतो मिनरल. क्लिअर आहे मिनरल, ओर आणि गँग. आता हे तर झालं सगळे डिस्कशन की ओरमधनं आपल्याला मेटल मिळतं. बट आता जसं आपण बोललं की मेटल जे आहे ते कंबाईंड स्टेटमध्ये असतात. मग ह्या कंबाईंड स्टेटमधून मेटल आपल्याला सेपरेट करायचे आहे, ते मेटल आपल्याला प्युरिफाय करायचे आहे. सो मेटलर्जीमध्ये बेसिकली ह्या सगळ्या प्रोसेस होण्यासाठी ज्या काही स्टेजेस असतात त्या स्टेजेसचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फर्स्ट स्टेप इज मायनिंग. मेटलर्जीची पहिली स्टेप कोणती आहे, मायनिंग. मेटलर्जी म्हणजे यामध्ये आपल्याला बेसिकली काय करायचं, आपल्याला पाहिजे आहे मेटल फॉर यूज. मेटल आपल्याला वापरासाठी पाहिजे. सो आपला एंड प्रॉडक्ट काय असणार आहे, मेटल. राईट. मेटल कशामध्ये अवेलेबल असतं, मेटल अवेलेबल असतं ओरमध्ये, बरोबर. सो ओरपासून आपल्याला मेटल पाहिजे आहे. ओर म्हणजे काय, असे मिनरल असतात की ज्याच्यापासून मेटल सेपरेट आउट करणं इकॉनॉमिकली पॉसिबल असतं, अशा मिनरलला आपण बोलतो ओर. हे मिनरल किंवा ओर कुठे असतात, अर्थमध्ये असतात. त्यामुळे पहिली स्टेप काय असणार आहे, आपल्याला अर्थमधनं ते ओर टेकआउट करायचे किंवा ओर बाहेर काढायचे. हे याच प्रोसेसला काय बोलतात, मायनिंग बोलतात. सो फर्स्ट स्टेप इज मायनिंग. मायनिंग म्हणजे काय, ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द अर्थ. लॉजिकल आहे. सगळ्यात आधी अर्थमधनं ओर काढायचे. दिस इज फर्स्ट स्टेप. नाव नेक्स्ट स्टेप. आता मायनिंगचा आपल्याला जास्त डिटेलमध्ये अभ्यास करायचा नाही आहे. नेक्स्ट स्टेप कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. सेकंड स्टेप काय, आपण ओर मटेरियल काढलेलं आहे, आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन करायचं. कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजे काय, त्यामध्ये असणारी इम्प्युरिटी म्हणजे काय, जसं आपण बघितलं की मेटलमध्ये सॉईल असते, सँड असते किंवा रॉक्स असतात. मेटलमध्ये म्हणण्यापेक्षा ओरमध्ये सॉईल, सँड किंवा रॉकी सबस्टन्सेस असतात. हे सबस्टन्सेस रिमूव्ह करायचे किंवा हे गँग मटेरियल जे आहे ते गँग मटेरियल रिमूव्ह करायचे. ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. सो सेकंड स्टेप काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, रिमूव्हल ऑफ गँग. ठीक आहे. नाव नेक्स्ट एक्स्ट्रॅक्शन मेटल ऑब्टेन फ्रॉम दी ओर. एकदा की हे गँग मटेरियल रिमूव्ह झाले, जो कचरा होता तो निघून गेला, त्यानंतर मेटल आपल्याला मिळवायचे असतं फ्रॉम ओरपासून आपल्याला मेटल मिळवायचे. दिस इज थर्ड स्टेप, त्याला आपण बोलतो एक्स्ट्रॅक्शन. मेटल आपण काय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. मेटल आपण ओरमधून एक्स्ट्रॅक्ट करत आहोत. अँड देन लास्ट स्टेप इज प्युरिफिकेशन, रिफायनिंग द एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटल. हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं मेटल प्युअर फॉर्ममध्ये नसतं. सो त्याचं प्युरिफिकेशन करायचं किंवा रिफायनिंग करायचं. एकदा याचं रिफायनिंग झालं, प्युरिफिकेशन झालं, त्यानंतर आपल्याला मेटल मिळतं फॉर फर्दर यूज. ठीक आहे. तर ह्या स्टेजेस आहे, ह्या स्टेप्स आहे, या स्टेप्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यामध्ये मायनिंग आपल्याला अभ्यास याचा काही करायचा नाही आहे. त्यानंतर प्युरिफिकेशन सुद्धा अगदी एकदम शॉर्ट आपल्याला एक छोटासा टॉपिक दिलेला आहे, याचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास नाही करायचा. मेन आपला फोकस असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर आणि एक्स्ट्रॅक्शनवरती. ठीक आहे. समज आता बघा स्टेप्स इन मेटलर्जी, ह्या स्टेप्स सुद्धा इन जनरल आपण रिलेट करू शकतो. कसं, ज्यावेळेस एखादं धान्य असतं, ठीक आहे, धान्य कसं आपल्या घरापर्यंत कसं येतं, ते शेतातून काढलं जातं. मग त्याच्यामध्ये असणं काही कचरा साफ केला जातो, पाखडला जातो, खडे काढले जातात, वेगवेगळ्या स्टेप्समधनं ते प्रोसेस होतं आणि त्यानंतर ते आपल्या वापरासाठी येतं. त्याच पद्धतीने मेटलर्जीमध्ये सुद्धा आपल्याला या 4 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली स्टेप असणार मायनिंग, की ओर अर्थमधनं काढायचे, जमिनीतून ओर काढायचे. सेकंड स्टेप काय असणार आहे, त्यामध्ये काही कचरा असणार आहे, इम्प्युरिटीज असणार आहे, गँग मटेरियल असणार आहे, ते रिमूव्ह करायचे. त्यानंतर त्या ओरपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं. हे मेटल प्युअर फॉर्ममध्ये नसेल त्याचं करायचं असतं प्युरिफिकेशन नंतर आपल्याला मिळतं प्रॉपर मेटल. आणि त्यानंतर मग जसं ॲप्लिकेशन असेल त्याच्या अकॉर्डिंग ते मेटल यूज केलं जातं. सो या सगळ्या स्टेप्स मेटलर्जीमध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो आता यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट स्टेप, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. मायनिंग जसं मी बोलले आपल्याला अभ्यास करायचा नाही. सो आता आपण बघणार आहोत नेक्स्ट स्टेप, दॅट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ समजतो की आपण काय करतो की त्यामध्ये असणाऱ्या ज्या इम्प्युरिटीज आहे किंवा जे गँग मटेरियल आहे ते आपल्याला सेपरेट आउट करायचे आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, याचा अर्थ काय किंवा ही एक्झॅक्टली ही प्रोसेस काय असते, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग इम्प्युरिटीज लाईक सँड, सॉइल, रॉक फ्रॉम दी ओर. सो प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग, आपल्याला इम्प्युरिटी काढून टाकायची. इम्प्युरिटी म्हणजे काय असणार, सँड असेल, सॉइल असेल किंवा रॉक असेल फ्रॉम ओर. ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओरचं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवतो किंवा आपण असं बोलू शकतो त्यामध्ये असणार मेटलचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवत आहोत. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ समजतो. यामधून आपण इम्प्युरिटी बाहेर काढून टाकतो, म्हणजे थोडक्यात काय आपण ते कॉन्सन्ट्रेट करतो, ओरचं कॉन्सन्ट्रेशन करत आहोत. सो द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग इम्प्युरिटीज that is impurities like sand, soil, rock from ore is nothing but concentration of ore. So concentration of ore मध्ये एक्झॅक्टली काय होतं,
इट इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझायर्ड मेटल कंपाऊंड. जे मेटल कंपाऊंड आहे त्या ओरमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते इन्क्रीज करतं. ठीक आहे, क्लिअर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय. सो आता ओरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, पण त्यासाठी एक फिक्स मेथड आपण कधी यूज करू शकत नाही. एक फिक्स मेथड त्यासाठी नाही का, कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात की आपण कोणते मेथड यूज करणार किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरसाठी कोणती मेथड यूज होणार आहे किंवा कोणती मेथड सिलेक्ट करायची हे कशावर डिपेंड करतं ते फॅक्टर्स इथे दिलेले आहे. सो फर्स्ट फॅक्टर इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ओर अँड गॅन. जे ओर आहे, जे मेटलचं जे ओर आहे ते आणि गॅन किंवा जी इम्प्युरिटी आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा आहे त्यावर डिपेंड करतं आपण कोणती मेथड यूज करणार. फॉर एक्झाम्पल जर सपोज ओर किंवा गॅन मॅग्नेटिक असेल, ओर किंवा गॅन मॅग्नेटिक असेल, मग त्या केसमध्ये आपल्याला एक वेगळी मेथड यूज करावी लागणार आहे. सपोज जर नॉन मॅग्नेटिक मटेरियल असेल त्या केसमध्ये आपल्याला वेगळी मेथड यूज करावी लागणार आहे. सो हे सगळे मेथड ऑफ सिलेक्शन ऑफ मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर इट डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर्स. त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ओर अँड गॅन. ठीक आहे, समजतं इम्प्युरिटी कोणत्या टाईपची आहे किंवा जे ओर आहे ते त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय त्यावर सुद्धा डिपेंड करतं की आपण कोणती मेथड चूज करणार आहोत. नेक्स्ट इज रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. मेटलची रिॲक्टिव्हिटीवर सुद्धा ऑब्व्हियसली ते डिपेंड असणार आहे. देन फॅसिलिटीज अवेलेबल फॉर प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशनसाठी कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड करेल. अँड देन एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन ॲज वेल एज एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन सुद्धा केले जातात. एक्झाम्पल जर सपोज तिथे वॉटरचं यूज होतं आहे, मग त्यामुळे वॉटर पोल्युशन होणार आहे का, किंवा जर दुसरी एखादी मेथड जर यूज होत असेल मग त्यामध्ये काही एअर पोल्युशन वगैरेचे चान्सेस आहे का, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये याचा काही इम्पॅक्ट होतं का याचा सुद्धा विचार केला जातो. ठीक आहे, सो फॅक्टर्स अफेक्टिंग मेथड्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, तर मेजरली हे 4 फॅक्टर आपल्याला मेन्शन करायचे आहे. ठीक आहे, यावर डिपेंड करतं की आपण कोणती मेथड यूज करणार आहोत. सो जनरल मेथड कोणत्या आहे, कॉन्सन्ट्रेशनच्या जनरल मेथड कोणत्या, त्या मेथड इथे दिलेल्या आहे. 4 मेथड इथे सांगितलेलं आहे. हे 4ही मेथड्स आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. समजतंय, काही कन्फ्युजन होत आहे का. आपण शांततेत बघू, जास्त घाई करणार नाही आहोत. आपण काय बघत आहोत, आपण मेटलॉजी बघत आहोत. मेटलर्जी म्हणजे काय, आपल्याला मेटल पाहिजे आहे. हा मेटल आपल्याला जनरली फ्री स्टेटमध्ये हे मेटल अवेलेबल नसतं, कंबाईंड स्टेटमध्ये असतं अर्थच्या क्रस्टमध्ये. मग त्यापासून आपल्याला मेटल कसा मिळवायचा ती जी प्रोसेस असते त्याला आपण बोलतो मेटलर्जी. मग त्यामध्ये आपण मिनरल म्हणजे काय, ओर म्हणजे काय आणि गॅन म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं. ओके, त्यानंतर आपण बघितलं की आता मेटलर्जीमध्ये एक्झॅक्टली आपल्याला ज्यावेळेस मेटल पाहिजे असतं त्यामध्ये कोणत्या स्टेजेस इन्व्हॉल्व असतात किंवा कोणते स्टेप्स असतात. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण बघितली मायनिंग, म्हणजे अर्थ क्रस्टमधनं ते मेटलचं ओर बाहेर काढणं, दॅट इज फर्स्ट स्टेप, त्याला आपण बोलतो मायनिंग. सेकंड स्टेप आपण बघितली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. यामध्ये आपण काय करतो, त्यामध्ये असणे इम्प्युरिटी बाहेर काढून टाकतो, म्हणजे जे गॅन मटेरियल आहे ते आपण बाहेर काढतो. थर्ड स्टेप काय की एकदा यामध्ये असणारी इम्प्युरिटी गेली मग त्यानंतर आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं फ्रॉम ओर. ओरपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि त्यानंतर हे जे एक्स्ट्रॅक्ट केलेलं मेटल जे असतं ते प्युअर फॉर्ममध्ये नसतं, त्याचं आपल्याला करायचं असतं प्युरिफिकेशन. या 4 स्टेप आहे. त्यामध्ये पहिली स्टेप आणि लास्टची जी स्टेप आहे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास नाही करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केलेली सेकंड स्टेपपासून, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन करत आहोत म्हणजेच काय, जे मेटल कंपाऊंड आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन मला वाढवायचं आहे. म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा मटेरियल आहे, जे काही इम्प्युरिटीज आहे, ज्याला आपण बोलतो गॅन, ते गॅन मटेरियल मला बाहेर काढून टाकायचं आहे. सो त्याला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर यामध्ये एक्झॅक्टली कोणती मेथड यूज करायची हे कशावर डिपेंड करतं, हे डिपेंड करतं काही फॅक्टर्सवरती. त्यामध्ये आपण पहिला फॅक्टर बघितला की जे ओर आहे किंवा त्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, कोणत्या टाईपची आहे, त्यावर डिपेंड करतं आपण कोणते मेथड चूज करणार. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितला तो जो मेटल आहे, जे मेटल कंपाऊंड तिथे आहे त्या मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्यावरही डिपेंड करतं आपण कोणत्या टाईपची कोणती मेथड इथे यूज करत आहोत. देन फॅसिलिटी अवेलेबल फॉर प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशनसाठी कोणती फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यावरही डिपेंड करतं. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय असणार किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय असणार आहे त्याचा सुद्धा आपण विचार करतो. ठीक आहे, आता आपण बघत आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजेच गॅन मटेरियल मला बाहेर काढायचे आहे, त्यासाठी कोणत्या मेथड्स आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला बघायचे आहे 4 मेथड. फर्स्ट मेथड इज ग्रॅव्हिटी सेपरेशन. पहिल्या मेथडला काय बोलता, ग्रॅव्हिटी सेपरेशन. आता ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजेच काय याच्यावर आपल्याला समजेल. ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला गॅन बाहेर काढून टाकायचे, मेटल आणि गॅन याच्यामध्ये आपल्याला सेपरेशन करायचं थोडक्यात. सो यामध्ये ग्रॅव्हिटीचा यूज केला जातो किंवा ग्रॅव्हिटी हा एक फॅक्टर असणार आहे या मेथडला हेल्प करणारे. सो फर्स्ट इज ग्रॅव्हिटी सेपरेशन, ज्याला आपण अजून बोलतो हायड्रॉलिक वॉशिंग. ग्रॅव्हिटी सेपरेशन किंवा हायड्रॉलिक वॉशिंग. हायड्रा म्हणजे काय, वॉटर, म्हणजे इथे वॉटरचा यूज होणार आहे. दिस इज फर्स्ट मेथड. सो इट युजेस वॉटर टू सेपरेट हेवियर ओर्स. तर यामध्ये वॉटरचा यूज होतं. कसं होतं, काय होतं ते आपण लगेच नेक्स्ट स्लाइडमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट मेथड कोणती, ग्रॅव्हिटी सेपरेशन. ग्रॅव्हिटी सेपरेशन यामध्ये आपण याला अजून बोलतो आपण हायड्रॉलिक वॉशिंग. याच्यामध्ये वॉटरचा यूज होतो
टू सेपरेट हेवियर ओर्स. ओके, यामध्ये सुद्धा आपल्याला 2 मेथड बघायचे आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 मेथड बघायचे आहे. 1 by 1 या दोन्ही मेथड आपण बघणार आहोत. नाव सेकंड मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. सेकंड मेथड काय? मॅग्नेटिक सेपरेशन. सो मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे काय? इथे मॅग्नेटिझमचं प्रिन्सिपल यूज केलेलं असणार किंवा मॅग्नेटचं इथे यूज केलं असणार आहे सेपरेशनसाठी. सो इट युजेस मॅग्नेट टू सेपरेट मॅग्नेटिक ओर. जर ओर मॅग्नेटिक असेल, ओरमध्ये ओर किंवा इम्प्युरिटी, ओर किंवा गॅंग यामधला एक जर मॅग्नेटिक असेल, मग त्या केसमध्ये आपण मॅग्नेटिक सेपरेशनचा यूज करून ते आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. जसं इथे आपण बोललो ना की फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ओर अँड गॅंग यावर डिपेंड करतं की कोणती मेथड आपण चूज करणार. सो जर आपल्याकडे ओर जर मॅग्नेटिक असतील, मग त्या केसमध्ये आपण कोणती मेथड यूज करणार? मॅग्नेटिक सेपरेशन. समजतं? पहिली मेथड ग्रॅव्हिटी सेपरेशन किंवा त्याला आपण बोलतो हायड्रॉलिक वॉशिंग. सेकंड मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. नाव थर्ड इज फ्रोथ फ्लोटेशन. थर्ड मेथड आहे फ्रोथ फ्लोटेशन. यामध्ये काय केलं जातं? इट इज यूज फॉर सल्फाइड ओर विथ फ्रोथ फॉर्मिंग एजंट. तर स्पेसिफिकली सल्फाइड ओरसाठी असतं. यामध्ये फ्रोथ बनवलं जातं. फ्रोथ म्हणजे ज्याला आपण बोलतो फेस बनवला जातो आणि मग त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर केलं जातं किंवा मेटल आणि इम्प्युरिटी सेपरेट केलं जातं. मेटल इम्प्युरिटी म्हणण्यापेक्षा ओर आणि इम्प्युरिटी सेपरेट केली जाते. अँड देन लिचिंग. फोर्थ इज लिचिंग. लिचिंग म्हणजे काय? ही एक केमिकल प्रोसेस असते. इट युजेस केमिकल सोल्युशन टू डिझॉल्व डिझायर्ड ओर सिलेक्टिव्हली. सो यामध्ये काय केलं जातं? केमिकल सोल्युशन यूज केलं जातं आणि त्यामध्ये ते ओर भिजवलं जातं थोडक्यात. तर जे ओर असेल ते त्यामध्ये डिझॉल्व्ह होतं आणि मग त्यानंतर बाकी प्रोसेस करून ते ओर इम्प्युरिटीपासून किंवा गॅंगपासून सेपरेट केले जातं. ही आहे फोर्थ मेथड. ठीक आहे. सो हे आहे 4 मेथड आणि कोणती मेथड आपण यूज करणार ते डिपेंड करतं ह्या 4 फॅक्टर्सवरती. ठीक आहे, समजते? कोणत्या 4 मेथड आपण बघितल्या. फर्स्ट मेथड आपण बघितली ग्रॅव्हिटी सेपरेशन. ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी प्रिन्सिपलचा इथे यूज केलेला असणार आहे. त्याला जो बोलतो आपण हायड्रॉलिक वॉशिंग. हायड्रॉलिक वॉशिंग काय नाही, ते वॉटरचा यूज होतो. सेकंड मेथड आपण बघितली मॅग्नेटिक. एक पहिली होती ग्रॅव्हिटी, सेकंड होती मॅग्नेटिक. जर मॅग्नेटिक ओर असेल तर इझिली आपण मॅग्नेटचा यूज करून त्याला सेपरेट आउट करू शकतो. थर्ड मेथड आपण बघितली फ्रोथ फ्लोटेशन. फ्रोथ फ्लोटेशन ती स्पेसिफिकली यूज केली जाते सल्फाइड ओरसाठी. तर यामध्ये फ्रोथ फॉर्म करून सेपरेशन केलं जातं. डिटेलमध्ये आपण लगेच बघणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट मेथड आहे लिचिंग. लिचिंग म्हणजे काय? ही केमिकल प्रोसेस असते. केमिकल सोल्युशनमध्ये ते ओर भिजवलं जातं थोडक्यात आणि त्यानंतर मग सेपरेशन केलं जातं. सो एवढ्या 4 प्रोसेसेस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यामध्ये ही जी फर्स्ट आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन, यामध्ये आपल्याला 2 वेज किंवा 2 मेथड डिस्कस करायच्या आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. जे आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची जी पहिली मेथड बघितली सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, ती आता आपण डिस्कस करणार आहोत. सो यामध्ये सुद्धा जसं मी बोलले की यामध्ये सुद्धा 2 मेथड आहे. सो एक्झॅक्टली सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? द हेवी पार्टिकल्स ऑफ ओर कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम लाईट पार्टिकल्स ऑफ गॅंग बाय द ग्रॅव्हिटेशन मेथड. ओर पार्टिकल जर हेवी असतील आणि गॅंग पार्टिकल जर लाईट असतील तर त्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन मेथडचा यूज करून हे सेपरेशन इझिली केलं जाऊ शकतं. सो अशी जी मेथड्स आहे त्याला आपण बोलतो सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, समजते? सो या बेसिकली आपण असं बोलू शकतो की ही मेथड केव्हा यूज केली जाते? ओरचे पार्टिकल हेवी असतील कम्पेअर टू गॅंग पार्टिकल, तर त्या केसमध्ये जी मेथड यूज केली जाते ती मेथड आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. यामध्ये 2 टाईप आपण बघत आहोत. एक आहे विल्फ्ले टेबल मेथड, सेकंड आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत फर्स्ट, दॅट इज विल्फ्ले टेबल मेथड. आता विल्फ्ले हे काय आहे? विल्फ्ले हे काही नाही आहे, दिस इज जस्ट अ नेम ऑफ इन्व्हेंटर. ज्याने ही मेथड इन्व्हेंट केली त्याचं हे नाव आहे. ठीक आहे, विल्फ्ले टेबल मेथड. तो त्यासाठी जो टेबल यूज केला जातो त्या टेबलच्या बेसिसवरती ह्या मेथडला नाव देतात विल्फ्ले टेबल मेथड. सो विल्फ्ले टेबल मेथड म्हणजे नेमकं यामध्ये काय होतं त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता एक इमेज दाखवलेली आहे. एक तुम्हाला असं स्लॅन्ट टेबल इथे दिसत आहे. स्लॅन्ट टेबल आहे, त्यामध्ये मध्ये स्लिट्स दिसत आहे, काहीतरी खाचा आहे. त्यानंतर लिहिलेलं आहे व्हायब्रेटिंग टेबल, म्हणजे हा टेबल सारखं व्हायब्रेट होतो किंवा शेक होतो, हलतोय तो टेबल. त्यानंतर वरती इथे तुम्हाला दिसेल वॉटर इथून फ्लो होईल असं दाखवलेलं आहे आणि त्यानंतर वरतून पावडरवर तिथे टाकले जाते असे एक इथे फिगर ड्रॉ केलेली आहे. सो विल्फ्ले टेबल मेथड आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला करायचं आहे सेपरेशन. कशाचं? गॅंगचं ओरपासून सेपरेशन करायचं आहे. सो त्यासाठी ग्रॅव्हिटेशन मेथडचा इथे यूज होणार आहे किंवा ग्रॅव्हिटेशन टेक्निकचा इथे यूज होणार आहे. सो विल्फ्ले टेबल मेथड याचा प्रिन्सिपल काय आहे? इट इज बेस्ड ऑन डिफरन्स इन वेट्स ऑफ ओर अँड गॅंग. याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे की जर
ओर आणि गँग याच्या वेटमध्ये डिफरन्स असेल तर ही मेथड आपण यूज करतो. जसं आपण इथे बोललेलं आहे की ओरचे पार्टिकल हेवी होते, गँगचे पार्टिकल लाईट होते, मग त्या केसमध्ये ही मेथड यूज केली जाते. सो जर ओर आणि गँगच्या वेटमध्ये डिफरन्स असेल त्यावेळेस ही मेथड यूज केली जाते. हेवियर मिनरल रिच पार्टिकल्स सेटल वाईल लाईटर गँग पार्टिकल्स आर वॉश्ड अवे विथ वॉटर. तर यामध्ये अशी प्रोसेस होते की जे हेवी पार्टिकल्स असतात, हेवी मिनरल रिच पार्टिकल असतात ते खाली सेटल डाऊन होतात आणि जे लाईट गँग पार्टिकल असतात ते वॉश अवे होतात विथ वॉटर. वॉटरचा यूज केला जातो, ते पाण्यासोबत निघून जातात. दिस इज द प्रिन्सिपल. एक्झॅक्टली याचे पार्ट्स काय पार्ट सुद्धा दिलेले आहे. फर्स्ट इज विल्फली टेबल. या टेबलला आपण बोलतो विल्फली टेबल. इट इज अन इन्क्लाइन सरफेस किंवा शेकिंग टेबल. एक असा इन्क्लाइन सरफेस असतो किंवा एक टेबल असतो की जो सारखा हलत राहतो, व्हायब्रेट होत असतो किंवा शेक होत असतो. नॅरो वुडन रिफल्स. तर यामध्ये असे नॅरो लाकडी रिफल्स असतात. रिफल्स म्हणजे काय, एक थिन स्ट्रिप्स असतात की जे यावरती फिक्स केलेले असतात. त्या टेबलवरती अशा स्ट्रिप्स किंवा पट्ट्या अशा त्यावरती फिक्स केलेल्या असतात. ठीक आहे. देन नेक्स्ट पार्ट कंटिन्युअस व्हायब्रेशन सिस्टीम. व्हायब्रेटिंग टेबल आहे त्यामुळे त्याला व्हायब्रेशन देण्यासाठी एक व्हायब्रेटिंग सिस्टीम तिथे असते. अँड देन वॉटर सप्लाय फ्रॉम द अप्पर साईड. अप्पर साईडला वॉटरचा सप्लाय त्याला द्यावा लागतो. तर हे आहे त्याचे पार्ट अँड प्रिन्सिपल. आता बघूया आपण त्याचं वर्किंग. विल्फली टेबल इज अन इन्क्लाइन फ्लॅट सरफेस विथ नॅरो रिफल्स अलॉंग इट्स लेंथ. आपण हेच बघितलं आता की विल्फली टेबल म्हणजे काय, एक इन्क्लाइन फ्लॅट सरफेस असतो की ज्याच्यामध्ये अशा नॅरो वुडन रिफल्स तिथे अटॅच केलेले असते किंवा लाकडी पट्ट्या तिथे असतात. द टेबल इज कंटिन्युअसली शेकन ऑर व्हायब्रेटेड टू हेल्प सेपरेशन प्रोसेस. यामध्ये टेबल कंटिन्युअसली शेक केला जातो किंवा व्हायब्रेट केला जातो सो दॅट सेपरेशन प्रोसेस इझी होणार आहे. द पावडर ओर इज स्प्रेड ॲट द टॉप फ्रॉम द टेबल. आपण ते जी आत्ता मागची जो फोटो होता तो फोटो बघितला त्यामध्ये वरतून आपण बघितलं की वरतून ओर टाकताना दिसत आहे, म्हणजे वरतून त्या टेबलच्या वरतून असं ओर तिथे टाकलं जातं. सो पावडर ओर इज स्प्रेड ॲट द टॉप ऑफ टेबल. वॉटर फ्लोज डाऊन द टेबल कॅरिंग द लाईटर गँग पार्टिकल्स विथ इट. त्यानंतर तिथे वॉटर सप्लाय आहे. आता हे जे आपण हे कशासाठी यूज करतो की ज्यावेळेस ओर आणि गँग यामध्ये वेटचा डिफरन्स असेल, एक लाईट असणार आहे, एक असणार आहे हेवी. सो जे लाईट गँग मटेरियल असतं किंवा लाईट गँग पार्टिकल जे असतात ते वॉटरसोबत निघून जातं कारण वरतून वॉटरचा सप्लाय तिथे दिलेला आहे. सो वॉटर फ्लोज डाऊन द टेबल कॅरिंग द लाईटर गँग पार्टिकल्स विथ इट. ज्यावेळेस त्या टेबलवरून पाणी जातं असं त्या पाण्यासोबत जे लाईटर गँग पार्टिकल आहे ते सुद्धा येतं. समजते. वॉटरचा सप्लाय आहे त्यानंतर ओर वरतून टाकत आहे, त्या टेबलवरून ज्यावेळेस ते फ्लो होणार आहे त्यावेळेस जे लाईट गँग पार्टिकल आहे ते पाण्यासोबत निघून जाणार आहे. हेवियर ओर पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह ॲज इझिली अँड गेट ट्रॅप इन रिफल्स स्लायडिंग डाऊन द टेबल. हेवियर ओर पार्टिकल हेवी आहे, वेटनी जास्त आहे त्यामुळे ऑब्व्हियसली ते पाण्यासोबत वाहून नाही जाणार, पाण्यासोबत वाहून नाही जात आहे. सो heavier ore particles cannot move as easily and get trapped in the riffle. तिथे खाचा दाखवलेला आहे, ज्या लाकडी पट्ट्या दाखवल्या तिथे ते अडकून जातं. स्लायडिंग डाऊन द टेबल, हळूहळू ते खाली येतं. ॲट द बॉटम कॉन्सन्ट्रेटेड हेवी ओर इज कलेक्टेड सेपरेटली फ्रॉम द वेस्ट. जे वेस्ट होतं किंवा जी इम्प्युरिटी तिथे पाण्यासोबत निघून गेली आणि त्यानंतर जे काही ओर असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड ते तिथे खाली आपल्याला मिळणार आहे. सो ही जी मेथड असते याला आपण बोलतो विल्फली टेबल मेथड. याचा व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवरती इझिली मिळेल. ॲक्च्युअलमध्ये कशी प्रोसेस होते ते फॅक्टरीमध्ये त्याचा व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळेल. ठीक आहे. समजला काय असतं विल्फली टेबल मेथड. विल्फली टेबल मेथड जर लिहायला आलं तर यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची एक मेथड आहे, बरोबर. ही मेथड केव्हा आपण यूज करतो, ज्यावेळेस ओर आणि जे गँग आहे याच्या वेटमध्ये डिफरन्स असतो, एक हेवी असेल एक लाईट असेल त्यामध्ये याचा यूज केला जातो. मग ती फिगर तुम्हाला किंवा ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. त्यामध्ये बेसिकली काय पार्ट असतो, एक टेबल असतो इन्क्लाइन टेबल, तो शेक होत असतो, व्हायब्रेटिंग सिस्टीम असते त्यामुळे तो शेक होतो. त्यानंतर वरतून ओर टाकण्यासाठी एक फॅसिलिटी असते, वॉटरचा सप्लाय असतो. प्रोसेस कशी होते, हा टेबल सारखा व्हायब्रेट होत असतो, त्यानंतर पाणी येतं, ओर टाकलेलं आहे, त्या ओरमध्ये जे गँग असणार आहे, ओरसोबत जी गँग असणार आहे ती लाईट असणार आहे, लाईट वेट असणार आहे त्यामुळे ते पाण्यासोबत निघून जाईल आणि ते सारखं शेक होत आहे. जे ओर मटेरियल आहे ते हेवी आहे त्यामुळे ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकत नाही, मग ते हळूहळू खाली येऊन खाली जमा होतं आणि त्यामुळे पाण्यासोबत इम्प्युरिटी निघून जाते आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड ओर मिळतात. सो दिस इज फर्स्ट मेथड, त्याला आपण बोलतो विल्फली मेथड. आता यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनचाच यूज आहे ना, मेथड बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन का बोललेलं आहे, कारण खाली खाली ते येत आहे, ग्रॅव्हिटेशन प्रिन्सिपल इथे काम करतच आहे. सो ही होती फर्स्ट मेथड. आता आपल्याला नेक्स्ट मेथड बघायची आहे सेकंड मेथड. याला बोलतो हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. याला आपण काय बोलतो, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची सेकंड मेथड आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सेकंड मेथड. सो प्रिन्सिपल इट इज बेस्ड ऑन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑब्व्हियसली त्यावर बेस्ड आहे ते.
particles of same size are separated by difference in weight with the help of water. Suppose ओर आणि गँग या दोघांच्या पार्टिकल साईज सारखी आहे बट वेटचा डिफरन्स असेल तर त्या केसमध्ये विथ द हेल्प ऑफ वॉटर आपण ते सेपरेट आउट करू शकतो. पार्ट्स काय काय तिथे जर तुम्ही डायग्राम बघितली, फिगर बघितली तर त्यामध्ये बघा एक असं एक स्ट्रक्चर दिसत आहे, जसं पिठाच्या गिरणीमध्ये असतं ना तसं स्ट्रक्चर इथे दिसत आहे. तर त्यामध्ये वरतून पावडर ओर टाकताना एक आउटलेट दिसत आहे. त्यानंतर या साईडला गँग मटेरियल बाहेर पडतं असं दाखवलेलं आहे आणि खालून वॉटरचा एक सप्लाय दिलेला आहे. वॉटर खालून असं प्रोव्हाइड केलेलं, पाण्याचा एक प्रवाह तिथे दिसत आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर खाली येते आणि गँग मटेरियल वरतून निघून जात आहे असं इथे दाखवलेलं आहे. आतमध्ये ओर सस्पेन्शन टाकलेलं दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो पार्ट्स काय आहे? टेपरिंग वेसल. फर्स्ट पार्ट टेपरिंग वेसल सिमिलर टू ग्राइंडिंग मिल. ज्या मिल्स असतात त्यासारखे टेपरिंग वेसल आहे. टेपरिंग म्हणजे काय? निमुळते होणारे वेसल आहे. देन टँक लाईक कंटेनर. एक कंटेनर आहे टँक सारखा विच इज टेपरिंग ॲट बॉटम. निमुळत आहे बॉटमला. अँड वॉटर इनलेट. वॉटर इनलेट खालच्या साईडला आहे ऑन लोअर साईड अँड वॉटर आउटलेट ऑन अप्पर साईड. वॉटर आउटलेट पाणी बाहेर पडणार कुठून आहे? वरच्या दिशेने आणि खालून पाण्याचं इनलेट आहे. वॉटर इनलेट फ्रॉम बॉटम आणि वॉटर आउटलेट ॲट टॉप. ठीक आहे. सोपं आहे, फक्त नीट समजून घ्या. नाव वर्किंग प्रोसेस. यामध्ये काय करायचं आपल्याला सेपरेशन करायचं आहे गँगचं आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर्स. गँगचं आणि ओर्सचं सेपरेशन आपल्याला करायचं किंवा आपण असं बोलू आपल्याला येथे इम्प्युरिटी काढून टाकायची आहे. सो एक्झॅक्टली यामध्ये प्रोसेस काय होते? वर्किंग प्रोसेस. फाईनली पावडर ओर इज पोर्ड इन टू टँक. टँकमध्ये वरतून पावडर ओर टाकली जाते. देन अ जेट ऑफ वॉटर एंटर्स फोर्सफुली फ्रॉम दी बॉटम. आणि बॉटमपासून पाण्याचा जेट किंवा असं आपण बोलू शकतो पाण्याचा प्रवाह अगदी फोर्सफुली तो तिथे दाखवलेला आहे. सो खालून पाण्याचा फोर्स असणारा प्रवाह इथे सोडला जातो. लाईट गँग पार्टिकल्स गेट कॅरीड अपवर्ड विथ द फ्लोटिंग वॉटर अँड एक्झिट थ्रू द आउटलेट ॲट दी टॉप. आता बघा काय होतं? ओर वरतून टाकत आहे, ओरचं सस्पेन्शन बनत आहे, खालून पाणी जात आहे, फोर्सफुली पाणी येत आहे. त्यामुळे काय होणार? या पाण्यासोबत जे काही गँग मटेरियल की जे लाईट वेट आहे ते काय होणार? ते वरती येणार आहे. जे गँग मटेरियल ते वरती येणार आहे. त्या ठिकाणी आउटलेट दाखवलेलं आहे. त्यामुळे ते गँग मटेरियल तिथून ऑटोमॅटिकली बाहेर पडणार आहे. सो लाईट गँग पार्टिकल्स गेट कॅरीड अपवर्ड विथ द फ्लोईंग वॉटर. फ्लोईंग वॉटरसोबत जे लाईट गँग पार्टिकल आहे ते वरती येतात अँड एक्झिट थ्रू द आउटलेट ॲट द टॉप. टॉपला जे आउटलेट आहे तिथून ते बाहेर पडत आहे. ठीक आहे. हेवी ओर पार्टिकल्स सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ टँक. आणि त्यानंतर जे हेवी ओर पार्टिकल आहे ते खाली येतील, टँकच्या बॉटम जवळ येतील अँड आर कलेक्टेड सेपरेटली. आणि मग त्यानंतर ते इकडून सेपरेटली कलेक्ट केलं जातं. सो सेपरेशन झालं ओरचं आणि गँग मटेरियलचं. ठीक आहे. तर ही झाली सेकंड मेथड. क्लिअर आहे? सोपं आहे. एक आहे वेलफ्लिटेबल मेथड आणि एक आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. फक्त ही डायग्राम लक्षात ठेवायची, कशी प्रोसेस होते ते तुम्हाला फक्त तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. ओके. आणि स्पेसिफिकली हा मेथड कुठे यूज केला जाता? या मेथड यूज केला जातात ज्यावेळेस ओर आणि गँग याच्या वेटमध्ये डिफरन्स असतो. एक हेवी असतो, दुसरा कंपॅरेटिव्हली लाईट वेट असतो. त्या केसमध्ये याचा यूज केला जातो. ठीक आहे. आता हे बघा, हे कसं सिमिलर आहे की सपोज आपल्याकडे काही लेट्स से तांदूळ आहे. ठीक आहे. कच्चा तांदूळ आहे, राईस आहे तो, आणि त्याच्यामध्ये हस्क आहे ज्याला आपण बोलतो जे तांदळाचं जे साल असतं ते आहे. मग आपण काय करतो? पाण्याने ते धुतो. त्यावेळेस काय होतं? जे लाईट वेट त्याचं वजन कमी असतं, हस्क लाईट वेट असतो किंवा जे त्याचं साल जे असतं ते लाईट वेट असतं, त्यामध्ये पाण्यावर तरंगताना आपण पाणी बाजूला काढून खाली फक्त तांदूळ राहतं. बरोबर. सो सिमिलर त्याच्याशी सिमिलर ही प्रोसेस इथे आहे. नाऊ ठीक आहे. आता 2 मेथड आपण बघितल्या. बाकीच्या ज्या मेथड आहे 3 मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो समजलं आत्तापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं. बऱ्याचशा गोष्टी नवीन आहे त्यामुळे एक क्विक रिव्हिजन आपण लगेच करूया. आपण बघत आहोत मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय काय असतात? सगळ्या ज्या आपल्याला मेटल पाहिजे आहे प्युअर मेटल फ्रॉम ओर, त्यासाठी ज्या काही प्रोसेसेस असतात त्यामध्ये इन्व्हॉल्व होणे जे सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण बोलतो मेटलर्जी. आपण बघितलं मिनरल, ओर आणि गँग. गँग म्हणजे काय? इम्प्युरिटी. ओर म्हणजे काय? असे मिनरल की ज्याच्यामधून आपण मेटल इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, इकॉनॉमिकल वेने एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, त्याला आपण बोलतो ओर. त्यानंतर आपण बघितलं की याच्या 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते मायनिंग, सेकंड स्टेज असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, त्यानंतर थर्ड स्टेज असते एक्स्ट्रॅक्शन आणि लास्ट स्टेप असते रिफायनिंग किंवा प्युरिफिकेशन. पहिली स्टेप आपण नाही बघितली. सेकंड स्टेपकडे आपण मूव्ह झालो, त्याला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे की त्यामध्ये ओर आणि इम्प्युरिटी ज्या सोबत आहे, ओर किंवा गँग जे सोबत आहे ते आपल्याला सेपरेट करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला इम्प्युरिटी काढून टाकायची आहे. सो यालाच आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरचे आपण 4 टाईप्स बघितले. 4 टाईप मधला जो पहिला टाईप होता त्याला आपण बोलतो सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन.
ह्या पहिल्या टाईपमध्ये आपण अगेन 2 टाईप बघितले. एक होता विल्फली टेबल मेथड आणि सेकंड होती ही हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. या दोघांच्या तुम्हाला डायग्राम किंवा फिगर माहिती पाहिजे, प्रोसेस कशी होते ते माहिती पाहिजे, कोणतं प्रिन्सिपल आहे ते सुद्धा माहिती पाहिजे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर यावर येणार कोणताही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता.